सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. झाडाखाली सावलीत बसून गप्पा मारल्याने आपल्याला पाण्यात पोहायला तर येणारच नाही. पोहायला शिकायचं म्हणजे अचूक मार्गदर्शनाच्या आधारे आपल्याला पाण्यात उडी मारावी लागेल. बरोबर आहे. अगदी तसंच आपल्याला आता गप्पा मारत बसायचं नाही, तर अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून एक एक अवघड प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं गणिताचं पुस्तक आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 10,000 पर्यंतच्या संख्या म्हणजे किती अंकी संख्या? एकदम बरोबर आहे, 5 अंकी संख्या. तर आज आपल्याला 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा भाग आपल्याला शिकायचा आहे. पुस्तक आणलंय ना? जर पुस्तक आणलेलं असेल तरच समोर बसा, नाही तर बसू नका. पहिल्यांदा पुस्तक घेऊन या आणि हो, स्वतःचंच पुस्तक. बघूया पहिलाच प्रश्न. स्वाध्याय 2.1. 2.1 यासाठी दिलेलं आहे कारण हे आपलं दुसरं प्रकरण आहे आणि त्याच्यातला हा पहिलाच स्वाध्यायाचा भाग आहे, म्हणून 2.1 दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी वही उघडा. वहीवर अशा प्रकारे प्रकरणाचं नाव लिहा, स्वाध्याय 2.1 लिहा आणि 1 क्रमांकाच्या प्रश्नाचा फक्त प्रश्न क्रमांक टाका, त्याच्यापुढं 1 2 3 4 असे वर्तुळ लिहा आणि 1 क्रमांकाचं उत्तर सोडवल्यावर त्यापैकी जे योग्य आहे ते वर्तुळ रंगवायचं. पण पुस्तकात उत्तरं बिलकुल सुद्धा नोंदवू नका. पहा, 1 नंबरचा प्रश्न. नंबर किती? 1. 1 नंबर म्हणजे सगळ्यात बेस्टच असते आणि अगदी तसंच झालंय. प्रश्न तर फार म्हणजे फारच सोपा आलाय. 60,606. आता तर जे उच्चार केला तेच उत्तर आहे. ही संख्या अक्षरात कशी लिहाल? अरे आत्ताच तर वाचलं ना, 60,606 म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर एकदम बरोबर आहे. नंबर 1. 1 नंबरचा प्रश्न, ह्याचं उत्तर सुद्धा एकच आलं म्हणजे सगळा स्वाध्याय तुमचा 1 नंबर सोपा जाणारा दिसायला आहे. समजलं? हे जे आहे हे आहे एकक, हे दशक, हे शतक, हे हजार, हे 10,000 म्हणजे काय झालं? 60,606. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आणि त्याच्यामध्ये जे दुसरा पर्याय दिला आहे काय आहे? 6,600. मग 6,600 तर असं असते, 6,600 हे दुसरा पर्याय, हे तर येतच नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा काय दिलाय? 60,006. मग हे झालं 60,000 आणि त्याच्या पुढं 6 म्हणजे हे बघा हे झाले 6, पण हे झाले 60,006, पण हे आलं नाही आहे. चौथा नंबर काय? 6,606. काय आहे? 6,606 म्हणजे हे पण येणार नाही. म्हणजे अचूक कोणता पर्याय? 1. आणि 3 चुकीचे कोणते पर्याय? ते हे. पुढचा प्रश्न पाहूया. 2 नंबरचाही अगदी सोपा प्रश्न. एका संख्येच्या, आता कोणती तरी एक संख्या आहे, त्या संख्येच्या 10,000 स्थानी म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि हजारच्या पुढे 10,000, 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. आता लिहून घ्या बरं. कोणतं कोणतं म्हणले? एकक स्थानी 9 आणि दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानी सुद्धा 9. एवढं समजलं? प्रश्नातला एवढा भाग समजला. आता पुढं काय म्हणले बघा. उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? अरे किती सोपं आहे. उरलेल्या सगळ्यामध्ये 0 टाका. हे इथं एक 0, इथं पण 0 आणि इथं पण 0 म्हणजे ही संख्या किती झाली रे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 90,000, 90,009 झाली. मग 90,009 हे पर्यायात कुठं आहे? पर्याय नंबर 3, 90,009. समजलं? किती सोपा प्रश्न होता. आणि पुस्तकात रंगवू नका. तुम्हाला गणिताचं उत्तर जेवढं येणं महत्त्वाचं आहे
तेवढं वर्तुळ रंगवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे वहीमध्ये उत्तर नोंदवा, स्पष्टीकरण पाहून घ्या. पुस्तकात कुठंही उत्तर रंगवू नका. पुढचा प्रश्न काय म्हणलात? तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवता आलाय? तपासून घ्या उत्तर. 88,000. आता 88,000 पर्यायात सगळीकडं 88,000 आहे, पण पर्याय नंबर 2 मध्ये 8,000 आहे म्हणून पर्याय नंबर 2 येणारच नाही. पुढं काय म्हणलं बघा, 88,888. 88,880 आहे. 88,800 हेही चुकलं. मग उत्तर कोणतं बरोबर आहे? पर्याय नंबर 1 88,888. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 हेच उत्तर करेक्ट आहे. आणि छानपैकी वहीमध्ये रंगवा. फार सोपा प्रश्न होता. पुढचाही प्रश्न सोडवा. पहा बरं बालमित्रांनो, पुढचा प्रश्न चौथा. आता काय म्हणले चौथ्या प्रश्नात? 19,219 या संख्येची, आता या संख्येची म्हणजे काय नीट बघा, या संख्येची लगतची म्हणजे काय एकदम जवळची पुढची संख्या. पुढची संख्या म्हणजे तुम्हाला आता लक्षात येते पुढची संख्या म्हणल्यावर त्याच्या पुढं कोण असते त्याची. पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल? मग पुढची संख्या अक्षरात लिहायच्या अगोदर पुढची संख्या कोणती येते हे तर आधी बघावं लागेल. तुम्ही सकाळी सकाळी राष्ट्रगीत म्हणायला थांबतात ना, जन गण मन असं म्हणतात ना, भारत माझा देश आहे सारे भारती असं म्हणतात की नाही. मग हे राष्ट्रगीत, प्रार्थना, हे सगळं महाराष्ट्रगीत हे सगळं म्हणत असताना तुमच्या पुढं कोण असते? असतं नाही, कुणीतरी एक जण पुढं असते ना. अगदी तसंच हे सुद्धा आहे. 19,219 च्या पुढची, मग 19च्या पुढची कोणती? 20. म्हणून ही झाली 19,220. मग आता हेच प्रश्न समजला. स्कॉलरशिपच्या परीक्षेत एवढंच असते बघा, एका प्रश्नात 2-2, 3-3 प्रश्न देतात. ही संख्या दिली आणि पुन्हा काय म्हणले त्याच्या पुढची संख्या आणि त्याचं अक्षरातलं, म्हणजे पहिल्यांदा हेच पुढची संख्या शोधा आणि त्याच्यानंतर पर्याय 1, 2, 3, 4 पैकी हे अक्षरात कोणतं आहे हे अचूक शोधायचं. झालं. आणि नंबर तिसरा प्रश्न म्हणजेच एका प्रश्नात 3-3, त्या क्रमांकाचं वर्तुळ तंतोतंत रंगवायचं. हे उगाच शिष्यवृत्ती परीक्षा म्हणत नाही त्याला. 19,220. मग पर्याय नंबर 1 मध्ये काय दिले? 19,221. पर्याय नंबर 1 तर येणारच नाही. पर्याय नंबर 2 19,219 तेच दिले प्रश्नातली संख्या. पर्याय नंबर 3 मध्ये 19,218 मागची संख्या दिली, पुढची द्यायचं तर. आणि पर्याय नंबर 4 आहे 19,220 जे हेच उत्तर आलेलं आपलं. म्हणून कोणत्या ह्याच्यात ते लिहिलेलं आहे उत्तर? पर्याय नंबर 4. म्हणून पर्याय नंबर 4चं वर्तुळ तुम्हाला अचूक रंगवायचं आहे. सोडवा पुढचा प्रश्न. अरेच्या, पुढचा प्रश्न तर फक्त वाचनावरच आहे. काय दिले बघा पुढच्या प्रश्नात? पुस्तकात पहा, तुमच्या स्वतःच्या पुस्तकात. पुढील पैकी कोणत्या जोडीतील, आता जोड्या दिल्यात बरं का, म्हणजे संख्या दिली आहे आणि त्या संख्येचं वाचन दिलेलं आहे. कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे म्हणले. मग आता बघा, पहिलं 1 नंबर काय दिलंय? संख्या दिली 1, 3 म्हणजे कॉमा दिले पुढं, म्हणजे हे झाले 13,000 झाली की रे. आणि त्याच्या पुढे दिले 508 म्हणजे 13,508. बरोबर आहे, 13,508 इकडं बरोबर आहे संख्या आणि तिकडं पलीकडे अक्षरात बरोबर आहे 13,508. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 चुकलं. प्रश्नात काय म्हणले? चुकीचे कोणते आहेत ते हुडका. आणि आपण गडबडीमध्ये 1 नंबर बरोबर वाटतं, लगे 1ला नंबर देऊन जे आला त्याला रंगवतो तर आणि घरी जातो तर म्हणतो पेपर माझा खूप सोपा गेला. अरे वेड्या, प्रश्नच वाचायला जायच तू, अर्धवट वाचून उत्तर सोडवला, सगळे मार्क कटले. त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? नंबर 1 तर वाचन बरोबर आहे. नंबर 2 बघा, 30 दिले,
क्वामा दिले आणि पुन्हा म्हणले 911 म्हणजे 911 म्हणजे 911 आणि इकडे 30 म्हणजे 30,000 30,911 30,911 दुसरं पण वाचन बरोबर आहे. तिसरं 89 दिले क्वामा दिले आणि त्याच्या पुढे 05 आणि 0 म्हणजे 050 म्हणजे 50 म्हणजे 89,050. इकडे बघा बरं 89,050 तिसरं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तीनही वाचन बरोबर असतील तर 100% चौथं उत्तर चुकलं. चौथं आहे 03 म्हणजे 3,000 303 म्हणजे 303 यायला पाहिजे. मग आता बघा पाचव्याचं काय 3,303. मग आता सगळेच पर्याय बरोबर वाटायलेत म्हणजे कोणतं उत्तर आहे रे 13,508 30,911 89,050 आणि 3,303. मग उत्तर कोणतं येईल समजलं कोणतं उत्तर आहे 3,911 आणि इकडे दिले 30,000 म्हणून याचं उत्तर पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. असं गोंधळ होतंय बघा. चला पुढचा प्रश्न 6वा पहा. 6वा प्रश्न तर अत्यंत सोपा आहे. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत. मग आता मला सांगा 1 अंकी संख्या कोणती मोठ्यात मोठी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे किती झाले रे 9,999. मग आता काय म्हणले ही जी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत काय म्हणले 1 मिळवला असता म्हणजे ह्याच्यामध्ये 1 मिसळायचं आहे 9,999 अधिक 1 तर 1 मिळवला असता कोणती संख्या मिळेल. मग आता 9 आणि 1 10ला 0 हातचा आला 1 9 आणि 1 10ला 0 हातचा आला 1 9 आणि 1 10ला 0 हातचा आला 1 आणि 9 आणि 1 10 उत्तर आलं एकक दशक शतक क्वामा हजार 10,000 10,000. मग 10,000 कुठं आहे पर्याय नंबर 3 म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 10,000. व्यवस्थित वहीमध्ये उत्तर रंगवा बाळांनो. झालं. पुढचा प्रश्न पहा बरं 7वा प्रश्न. एक महिला आहे बरं का त्या एका महिलेनं काय केलं एका महिला बचत गटाने महिला बचत गट त्या महिला बचत गटानं 78,500 बरोबर आहे 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 78,500 रुपयांच्या ठेवी त्या महिला बचत गटाने जमा केल्या बँकेत. या संख्येचे अक्षरी लेखन पुढील पैकी कोणते नाही असं म्हणलंय. प्रश्न नीट बसा. मग आता पुढं मग काय येईल नंबर 1 पर्याय 78,500. आता आपण वाचन केलं ना 78,500 म्हणजेच काय 78,500. आता जर समजा असं जर म्हणलं 5,500 तर आपण म्हणतो 5,500 बरोबर आहे. तसंच हे किती झाले 78,500 म्हणजे पर्याय नंबर 1 78,500 आणि ही संख्या एकच आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 चुकलं. प्रश्नात म्हणले या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. मग पर्याय नंबर 1 तर आहे. नंबर 2 78,500 78,500 पर्याय नंबर 2 तर करेक्ट आहे आपण तेच वाचन केलं. पर्याय नंबर 3 785 शतक 785 शतक. आता मला सांगा हे किती झाले रे 1 शतक म्हणजे जे शतक असते त्याला किती शून्य असते 2 शून्य आणि इथं काय म्हणले 785 शतक म्हणजे आता हे 785
आणि शतक म्हणल्यामुळं 2 शून्य दिले, म्हणजे 78,508. तेच झाले की रे. म्हणजे पर्याय नंबर 3 सुद्धा वाचन करेक्ट आहे. पुढचं चौथं 785 दशक. आता बघा हे किती झाले, हे 1 दशक म्हणजे 10, म्हणजे दशकला किती शून्य असते, एकच. आणि इथं काय म्हणले 785 दशक, 1 शून्य दिलं तर हे झाले 7,850. म्हणजे पर्याय नंबर 4 हे वाचन चुकलं. दशक म्हणलं तर 1 शून्य असतंय आणि 785च्या पुढं जर 1 शून्य दिला तर हे 7,850 होते. हे वाचन त्याचं अचूक नाही आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. म्हणूनच प्रश्नात सांगितलं होतं कोणतं वाचन चुकीचं आहे ते शोधा, ते सापडलं पर्याय 4 मध्ये. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. सोडवा पुढचा प्रश्न. आलाय का तुम्हाला 8वा प्रश्न? व्हेरी गुड. पहा, तपासून घ्या. 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी? अरे 25,000 म्हणजे मला सांगा, पाहुणे म्हणजे काय? आपल्या घरी येणारे, म्हणजे 25,000 म्हणजे अजून 25,000 आले नाहीत, येणारे आहेत. 25,000 हे पूर्ण झालेले आहेत का? नाही. मग पूर्ण नाही झाले म्हणजे किती येते? 24,750. मग आता त्यालाच पावणे म्हणतात. आलं का लक्षात? अजून आले नाहीत बरं का ते. मग 25,000. मग आता हे 25,000 तर ह्याला म्हणतात, बरोबर आहे, मराठीतून लिहितो. हे 25,000 हे झाले, पण 25,000 म्हणजे अजून 25,000 आले नाहीत, म्हणजे हे किती झाले? 24,750, जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहेत? पर्याय नंबर 3 मध्ये. लक्षात आलं? पावणे म्हणलं की लक्षात घ्यायचं ती संख्या अजून आलेली नाही, पूर्ण झालेली नाही. 25,000 तसं 24,000 जर म्हणलं तर अजून 24,000 पूर्ण झाले का? नाही. 23,750 आणि पावणेला काय येतं रे? 750. समजलं? हे ठोकताळा लक्षात ठेवा. म्हणून ही झाली 24,500 संख्या, ही झाली 25,250 संख्या, ही झाली 25,750, म्हणजे ही झाली 25,000. आलं का लक्षात? म्हणून आपल्याला जे विचारलंय 25,000 ती म्हणजे 24,750, पर्याय नंबर 3. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 रंगवलं. पुढचा प्रश्न. या स्कॉलरशिपच्या प्रश्नांचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे तुम्ही काहीतरी करून गोंधळात पडाव, पण तुम्ही पडायचं नाही. प्रश्न छान वाचायचा, बघा उत्तर येतच आहे. काय दिलं? 9वा प्रश्न. पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अ ब क असं दिलंय आणि पर्याय काय दिलेत? अ आणि ब. अ आणि ब एकच आहे, ब आणि क एकच आहेत, अ आणि क एकच आहे, आणि चौथा पर्याय अ ब आणि क हे एकच आहेत. मग आता खरंच कोण कोण एक आहे हे बघायचं. पहिलं समजून घ्या की अ मध्ये काय दिलंय. अ मध्ये काय दिलंय? 19 क्वामा, म्हणजे काय झालं रे? हे 19,000, बरोबर आहे. 19,000 त्याच्या पुढं 3 2 शून्य म्हणजे 320, आणि 19,320 म्हणजे एकक. एकक म्हणजे काही शून्य नसते, एकक म्हणजे तीच संख्या. म्हणजे ही झाली अ झालं 19,320, ब 1932 म्हणजे कॉमा एकक दशक शतक हजार, 1932 दशक. दशक म्हणलं की आता बघा, हे दशक म्हणलं की काय असतं रे? 1 आणि 0 म्हणजे 10. 10 म्हणजेच काय झालं? 1 दशक. दशक म्हणलं की 1 शून्य द्यावं लागते. म्हणजे ह्याच्या पुढं आपल्याला काय करावं लागेल? 1932 ह्या दशक म्हणल्यामुळं त्याच्या पुढं 1 शून्य द्यावं लागेल. म्हणजे हे किती झाले रे? एकक दशक शतक कॉमा 19,320. 19,320 झाली. ही पण 19,320, म्हणजे हे अ आणि ब एकच आहे. आता पुढचं बघा तिसरं. आता म्हणलंय 1932 शतक.
शतक म्हणजे काय? सचिन तेंडुलकरनं शतक केलं, विराट कोहलीनं शतक केलं, सूर्यकुमारनं शतक केलं म्हणतात आपण, सुरेश रैनानं शतक केलं. तसं शतक म्हणजे किती रे? शतक म्हणजे 100. 100 म्हणजे 2 शून्य द्यावं लागते त्या संख्येच्या पुढं. म्हणजे हे 19 32च्या पुढं 2 शून्य जर दिले तर एकक दशक शतक क्वामा 1000 10,000 क्वामा 1,93,200. म्हणजे हे आणि हे मॅच होत नाहीत. म्हणजे अ ब क हे तीनही एकच नाहीत, चुकलं. अ आणि क हेही एक नाही, चुकलं. ब आणि क हेही एक नाही, चुकलं. तर अ आणि ब हे एकच आहेत. म्हणून ह्याचं उत्तर 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. वहीमध्ये अशा पद्धतीनं उत्तर रंगवायचं. होतं ना सोपं? का झालं सोपं? कारण तुम्ही प्रश्न नीट समजून घेतला म्हणून तुम्हाला उत्तर आलं. पुढचाही प्रश्न तसाच आहे. पहा बरं, 10वा प्रश्न काय दिलंय? एका संख्येत 300 शतक. अरे शतक म्हणलं तर किती रे? 100. 100 म्हणजे किती? 2 शून्य. म्हणजे जिथं जिथं शतक आलं तिथं तिथं किती शून्य द्यायचे? 2 शून्य. म्हणजे आता 300 शतक म्हणजे 300 म्हणजे किती झाले रे? हो का, हे 300, हे झालं 300. आणि शतक, शतक म्हणलं की 2 शून्य, त्याच्या पुढं 2 शून्य दिले म्हणजे हे झाले 30,000. पुढं काय म्हणले? 300 शतक नंतर 70 दशक. आता दशक म्हणलं की 1 शून्य म्हणजे 70 दशक. हे दशकचा 1 शून्य द्यायचा आणि इथं 70 लिहिलं बघा, हे 70 आणि दशकचा 1 शून्य म्हणजे हे किती झाले? 700. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? 27 एकक. एकक म्हणल्यावर काही शून्य नसते. 27 एकक म्हणजे नुसतंच 27. आता एवढं समजलं. पुढं काय म्हणलंय? एकक आहेत ती संख्या अंकात कशी लिहिली जाईल? आता ह्याच्यापासून तयार होणारी म्हणजे ह्याची बेरीज करायची, ही संख्या कशी लिहिली जाईल? हे बघा, 007 म्हणजे इथं 7 आलं, 002 म्हणजे इथं 2 आलं, 0 आणि 7 म्हणजे इथं 7 आलं, इथं 0 आला 0, इथं आलं 3 म्हणजे उत्तर आलं किती? 30,727. हे मी इंग्लिशमधून लिहिलं आहे. मराठीतून कुठं आहे? हे 30,727. हे तर येणार नाही, हे 3,000 आहे, हे 3,000 आहे, 3,727 लिहिले. मग अचूक कोणता आहे? तर पर्याय नंबर 3. कारण 2 मध्ये तर इथं किती दिले? 37 शतक. मग 37 तर शतक नाही, 300 शतक आहेत. बरोबर आहे का नाही? आता इथं 300 शतक नाही आहे, तिथं 362 शतक आहेत. हे सॉरी 372 म्हणजे 372 शतक म्हणजे हे झाले 36,200. पण आपल्याला म्हणलं आहे 300 शतक. 300 शतक म्हणजे 30,000 होतात, म्हणून हेही पर्याय येणार नाही. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. छानपैकी वर्तुळाला रंगवा. पुढचा प्रश्न पहा बरं मुलांनो. 11वा प्रश्न काय दिलाय? 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही? आता बघा, असे प्रश्न येतात, शांत चित्ताने सोडवायचं. 46,250 जे वाचन योग्य नाही ते शोधायचं. 46,000 46,000 बरोबर आहे. 250ला पाव किंवा सव्वा म्हणतात, बरोबर आहे. 500ला अर्धा असं म्हणतात, बरोबर आहे, किंवा साडे असे म्हणतात. त्याच्यानंतर 750ला पावणे असं म्हणतात, बरोबर आहे. मग आता हे झालं 46,250 म्हणजे 46,000. बस जसं 7,500 म्हणलं तर किती झालं? 7,250 म्हणजे किती झाले रे? हे 7,500. तसं 46,000 म्हणजे ह्याचं वाचन योग्य आहे. पुढचं 46,250 46,250 हेही वाचन योग्य आहे. आपल्याला म्हणलं होतं अयोग्य कोणतं? पुढचं 4,000
4,000 इथं 46 आणि 4 म्हणाले 4,625 चुकलं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 चुकलं. मन लावून पूर्ण वाचावं लागते बाळांनो. हे बघा 4,600 4,625 4,625 4,625 4,625 दशक म्हणलं तर 1 शून्य द्यावं लागतंय. 1 शून्य जर दिलं तर हे सुद्धा तीच संख्या झाली 46,250. अरे बापरे, खरंच की. म्हणजे हेही उत्तर योग्य आहे. मग आता उरलं काय? पर्याय नंबर 4. आता 3 जर उत्तर नाही आले तर 100% 4च येणार. तुम्ही 4ला आधी रंगवू शकतात आणि तेही पर्याय तुम्ही बघून घ्या. 45,000. आता 45,000 म्हणजे 45 पूर्ण नाही झाले तर इथं काय येईल? 44,750 म्हणजे हे झाले 45,000. पण इथं तर दिले 46,250 म्हणजे हे आणि हे मॅच होत नाही, योग्य नाही. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अशा प्रकारचा परीक्षेत 100% आलाच आहे बरं का. हे इथून सांगतो मी. बघा 12वा प्रश्न. प्रतीक पहा. तयार झालेली संख्या अंकात कशी लिहाल? आता बघा हे असा प्रश्न परीक्षेत येणारच आहे. मग असं जर आलं तर लगेच एकक किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं लिहायचे 6. इथं किती आहेत? काहीच नाही. इथं 2 आहेत. 1 2. इथं काहीच नाही म्हणजे 0. इथं काही नाही म्हणजे 0. आणि इथं 1 2 3 4 5 6 हे झाले 6. म्हणजे उत्तर आलं 60,026. मग 60,026 कुठं आहे? पर्याय 4 मध्ये नाही. इथं पर्याय 60,006 आहे. 3 मध्ये नाही. पर्याय 2 मध्ये 6,026 आहे नाही. तर पर्याय 1 म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 1. अशा पद्धतीनं छान वर्तुळ रंगवणं हे सुद्धा उत्तराचा महत्त्वाचा भाग आहे. पुढचा प्रश्न पहा बरं मुलांनो. हे प्रश्न 100% परीक्षेत येणारच आहे बरं का रे. आता आपण बघायलो 13वा प्रश्न. पुढील पैकी कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते? आता हे जे आहे ना हे 13वा प्रश्न आहे. हे पहिला पर्याय, हे दुसरा, हे तिसरा आणि चौथा. 50,003. पहिल्यांदा 50,003 कसे आहेत? ह्या बघा हे 50,000 एवढं झालं कॉमा. आणि 3 म्हणजे किती रे? शतकचं कुणी नाही, दशकचं कुणी नाही आणि एककला 3 म्हणजे हे झाले 50,003. म्हणजे हे प्रश्नात दिलेलं आहे 50,003. एवढं समजलं. आता उत्तरात बघा 50,003 म्हणजे हे पर्याय बघा. हे 10,000चे किती झाले? हे झाले 4. म्हणजे आता इथं लिहितोय बघा. हे झाले किती? 4. नंतर इथं लिहू 4. हे झाले 2. हे 1. हे झाले 2 आणि हे 0 म्हणजे किती झाले? 42,110 120. म्हणजे हे तर नाही आहे 50,003 म्हणजे हे पर्याय येणार नाही. आता हे 10,000च्या तिथं किती आहे? 3. इथं 3. इथं 1. इथं काही नाही म्हणजे 0. काही नाही म्हणजे 0 आणि काही नाही म्हणजे 0 म्हणजे एकक दशक शतक कॉमा. 31,000. हे 53,003 आहे. हे पण नाही म्हणजे हे पण येणार नाही. आता हे 1 2 3 4 5 इथं आले 5. इथं काही नाही इथं 0. इथं काही नाही इथं 0 आणि इथं 3 म्हणजे किती झाले? हे तर 5,003च झाले. म्हणजे हेही पर्याय नाही. डोळे झाकून पर्याय एक आहे तरी काढून घ्या. 1 2 3 4 5 इथं आले 5. इथं काही नाही म्हणजे 0. इथं काही नाही म्हणजे 0. इथं काही नाही म्हणजे 0 आणि इथं 3 म्हणजे एकक दशक शतक कॉमा 0 आणि 5 म्हणजे हे झाले 50. 50,003. 50,003 आलं की रे? पर्याय नंबर 13व्यामधलं पहिलंच हे त्याचं उत्तर आहे. संपलं. पुढचा प्रश्न शेवटचा कदाचित पहा बरं. पहा बरं 14वा प्रश्न काय दिलंय? 58,010 ही संख्या
अक्षरात कशी लिहाल? आता तर वाचली आपण, वाचली म्हणजेच उत्तर सांगितलं की रे. आता तेच पर्याय आहेत आहे का बघा. पर्याय नंबर 1 58,010. 58,010 म्हणल्यावर ही अक्षरात आपण अशी लिहितोत का? असं नाही आहे, म्हणून पर्याय 1 येणार नाही. त्याचं काहीच नाही, 1000 10,000 असं काहीच उल्लेख नाही. पर्याय 2 काय म्हणले? 5,80,010. आता पर्याय 2 तर म्हणले 5,80,010. म्हणजे आता हे तर बघा, इथं 58,010 आहे आणि इथं 5,80,010. म्हणजे किती फरक आहे? हेही येणार नाही. म्हणजे पर्याय 2 पण येणार नाही. पर्याय 3 काय आहे? 58,010. चुकलं. 58,0 म्हणजे ते एक एक अंक वाचायचं असतंय का? त्याचं काही, जसं तुमचं आडनाव आहे ना रे, काहीतरी आडनाव आहे, तसं ह्या 58चं आडनाव काय आहे? 1000. 58,000. पर्याय 3 मध्ये तसं काहीच लिहिलं नाही. पर्याय 4 बघा, 58,010 करेक्ट आहे. आपण जे म्हणायलो तेच त्याच्यात आहे. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा शेवटचा प्रश्न. अरे शेवटचा प्रश्न आहे पहा बरं. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न आहे. आता पहिला नंबर 1 एक शतक म्हणजे 10 एकक. आता बघा 1 शतक, हे बघा हे 1 शतक, शतक म्हणजे 2 शून्य, 1 2 0 बरोबर. काय म्हणले? 1 शतक म्हणजे 10 एकक, म्हणजे हे झाले 10 एकक. मग आता 1 शतक म्हणजे 10 एकक. एकक म्हणजे काही शून्य नाही, काहीच नाही. मग आता हे शतक आणि हे एकक हे असं सारखं आहे का? हे विधान योग्य आहे का? नाही. म्हणजे पर्याय नंबर 1 येणारच नाही. आता कडू पडला, थांबा, घेतला. आता पर्याय 4 बघा, 1,000 एकक. हे बघा हे 1,000 एकक. आत्ताच बघितला पण एककला काही शून्य नाही. 1,000 एकक म्हणजे 1,000. 1,000 एकक म्हणजे 10 दशक. हे 10, हां दशक म्हणलं की 1 शून्य, 10 दशक 1 शून्य दिलं. इथं आले 100, इथं आले 1000, म्हणजे हेही विधान योग्य नाही. पर्याय नंबर 3 10 दशक. आता हे 10 दशक, दशक म्हणजे 1 शून्य बरोबर आहे. 10 दशक बरोबर. काय म्हणले? 1 एकक. 1 एकक म्हणजे 1 एककला तर काही शून्य नसते, म्हणजे हेही विधान योग्य नाही आहे. आता उरलं काय? पर्याय नंबर 2 म्हणजे उत्तर ह्याचं डोळे झाकून 2 येणार आहे. पहा काय आहे? 10 शतक. हे बघा हे 10 शतक. शतक म्हणजे किती शून्य? 2 शून्य. मग आता हे 1 आणि 2 शून्य दिले, हे झाले 10 शतक बरोबर. 1 सहस्त्र. 1 सहस्त्र म्हणजे 1,000. अरेच्या बरोबर आहे की हे. म्हणून ह्याचं उत्तर 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण या प्रकरणामधील 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन या प्रकरणामध्ये या स्वाध्याय 2.1 मध्ये 1 ते 15 प्रश्न बघितले आणि एकही प्रश्न अवघड नव्हता, एकही प्रश्न कठीण नव्हता, एकही प्रश्न आव्हानात्मक नव्हता. फक्त सगळे प्रश्न तुम्हाला बुचकळात पाडण्यासारखे आहेत. त्याच्यामुळं छानपैकी गणिताच्या प्रश्नाचं वाचन करायचं आणि नीट प्रश्न जर तुम्हाला समजला तर उत्तर तुम्हाला आलंच म्हणून समजा. हे ह्या प्रकरणातून गणितासोबत सुद्धा शिकायला मिळालं. म्हणून छानपैकी अभ्यास करा आणि या प्रकरणावर आधारित जर प्रश्न परीक्षेत आले तर 100% विश्वासानं त्याला सामोरे जा आणि यशस्वी व्हा. हा भाग तुम्ही खूप छान अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद.